चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आणि आज आहे रविवार। तर रविवार आमच्या इथे आमच्या भाऊबंदाचं जे ते लग्न होतं, त्या लग्नातल्या छोट्या मोठ्या क्लिप्स जे ते मी तुमच्यासोबत अगदी 1-2 मिनिटाच्या जे ते शेअर करणारच आहे पुढे व्लॉग मध्ये। आणि त्याचबरोबर आपला पुढे व्लॉग जे तो कंटिन्यू करणार आहे। आज तर व्लॉग करणं बनता येईल, कारण की ह्या वर्षाचा हा शेवटचा दिवस। सरत्या वर्षाला आपल्याला बाय बाय करायचे आणि येत्या वर्षाला हाय करायचे। सो म्हटलं चला आज आपण व्लॉग किती वाजले तरी स्टार्ट करणारच आहोत। आणि ऍक्च्युली मी तुम्हाला टाइम दाखवते। सायंकाळचे 7 वाजलेले आहे। तनिष्काला दिवाबत्ती करायला सांगितलेली। आम्ही जस्ट इतक्यात घरी आलो आणि मी म्हटलं चला लगेचच ब्लॉग स्टार्ट करते, कारण की डेली ब्लॉगिंग करायचं ठरवलेलं आहे। आणि चॅलेंज जर घेतलंय, 21 दिवस होऊन गेलेले तरी सुद्धा ह्या वर्षातलं हे चॅलेंज आजचं जर डेली ब्लॉगिंगचं कंप्लीट केलं नाही तर किया तो भाई क्या किया, ये तो सही नहीं है। तो ये तो करना बनता ही था। आज का ब्लॉग तर होणारच होता। तर म्हटलं चला आज ब्लॉग स्टार्ट करूया। 7 वाजेपासून जे ते ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। जस्ट इतक्यात आले घरी, म्हटलं आता ह्या साडीवरच जे ते व्लॉग स्टार्ट करूया। आणि मग त्यानंतर ड्रेस जो तो आपला घरी घालण्याचा जो ड्रेस असतो तो घालून घेईल आणि थोडंसं शॉपिंग करून येणार आहे। तर ब्लॉग मध्ये पुढे ओघाने काय दिसेल ते बघाच तुम्ही। पण शक्यतो माझी शॉर्टकट रेसिपी करण्याचा प्रयत्न आहे। मलाही बरं नाहीये, माझे मेडिसिन चालू आहे, तरी इकडे थोडंसं अजून दुखतच आहे मला। गालफुगीचे सिम्पटम्स होते, तर सो त्यामुळे मला कालच ते मेडिसिन चालू करून दिले। आज जाण्याची माझी खरंच इच्छा नव्हती, पण लग्न जे ते भाऊबंदाचं होतं, खूप जवळचं लग्न होतं, तर जावंच लागत होतं। सो लग्नाला गेले। 12 वाजता मी इथनं निघलो असेल, तर आत्ता 7 वाजता घरी आलेलो आहो। आणि छान असं लग्न पार पाडलं। त्यानंतर म्हटलं चला आता हा ब्लॉग स्टार्ट करूया। तर मी थोडंसं तुमच्यासोबत बोलणार सुद्धा आहे। तर आपण ह्या वर्षात हे 2023 जे साल आहे ते सगळ्यांनाच कसं गेलं काय गेलं, तर मी माझं जर सांगायचं ठरलं तर मला हे 2023 साल जे ते खूप छान गेलं, खूप मस्त गेलं आणि आरोग्यमय गेलं। आणि त्यातल्या त्यात छान असं आरोग्यही सापडलं मला। मी जे वेलनेस फॅमिलीतलं करते, तर मी अगोदर वॉकिंग वगैरे करायची, जॉगिंग करायचे, पण त्याने मला एवढा काही रिझल्ट आला नाही। पण हे वेलनेस फॅमिलीत आले, खूप सारे खाण्यापिण्याचे बदल केले, व्यायाम रेग्युलर चालू केला, त्याचा खूप छान फरक पडला। हेल्थही माझी सुधारती, छान असं मला वाटतंय, फ्रेश वाटतंय। माझी जी थायरॉइडची गोळी तर अगोदरच बंद झाली होती, पण हे स्टार्ट केल्यामुळे ती गोळी जी ती कंटिन्यू राहिली नाही, ती गोळी बंद झाली। तर हे वर्ष छान होतं। इथून मागचं वर्षही बरं होतं। त्याच्या मागच्या वर्ष जे ते माझ्या आयुष्यातले पूर्ण 34-35 वर्षातलं माझं खूप भंगार आणि वाईट असं वर्ष होतं ते 2020। ते मी आठवत सुद्धा नाही। सो त्या एका वर्षाने माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे चेंजेस केले। खूप काही ते बघायला लागलं मला। पण चला, निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचा नाही, ते सोडून द्यायचं। काही गोष्टी आहे विचारात, त्या नेहमी राहणार आणि असणारच, आणि ते मी ठेवणारच आहे, कारण की शेवटी त्या आठवणी आहे। आणि ते माझी एक खूप चांगली व्यक्ती, माझं सगळंच, म्हणजे माझ्या मिस्टरांनंतर माझ्या जे काही गोष्टींची काळजी घ्यायचं ती व्यक्ती, ती म्हणजे माझा भाऊ, मोठा भाऊ। तो नेहमीच आठवणीत राहणार आहे, तो नेहमीच असणार आहे, तो आमच्यातच असणार आहे, तो आमच्यातच आहे, फक्त दिसत नाहीये याची खंत आहे, पण तो आहे। तर ते वर्ष माझ्या आयुष्यातलं खूप घाणेरडं वर्ष, ते मला आठवायचं सुद्धा नाहीये। मी असं म्हणत राहते, पण रोज हर एक दिवस जो तो सकाळी उठताच त्याच्या आठवणीने होत असतो माझा, होतं ते। शेवटी बहीण भावंडाचं नातं आहे, ते असं तुटू शकत नाही काही जरी केलं तरी। ते वर्ष माझ्यासाठी खूपच घाण होतं। ते माझ्यासाठी काय, सगळ्यांसाठीच खूप भंगार होतं। पण त्यानंतरचं जे ते 21, 22 ते 22 आणि 23 जे ते छान गेलं। 21 साल तर सगळ्यांनाच वाईटच गेलेलं होतं 2021।
तर त्यानंतर मग मी आता मागे वळून पाहायचं नाही ठरवलेलं आणि त्यानंतर मग माझं युट्यूब चॅनल, मी हे मराठी युट्यूब चॅनल खोललं. ह्याला मला छान अशी सक्सेस मिळाली, तुमच्यासारख्या छान छान मैत्रिणी मिळाल्या. तर ह्याच काही गोड गोड आठवणी मनात ठेवायच्या आणि सरत्या जे वर्ष आहे त्याला बाय बाय करायचं आणि येत्या वर्षाला हाय हॅलो करायचं आणि छान अशी आपली टू डू लिस्ट बनवायची. त्या लिस्टमध्ये काय काय टाकणार आहोत, काय कम्प्लीट झालं. मागच्या वर्षीच्या टू डू लिस्ट मधलं माझ्या फक्त एक गोष्ट कम्प्लीट नाही झाली, तर चला ती होईल, ह्या वर्षी होईल. होप्स आपले नेहमी ठेवायचे, मी तेच करत असते. होप्स सोडायचे नाही, होप्स नेहमी ठेवायचे आणि जिद्द. मी खूप जिद्दी आहे. मी एक गोष्ट जी ठरवते ना ती 1 वर्ष लागो, 2 वर्ष लागो, 3 वर्ष लागो, 4 वर्ष लागो, 5 वर्ष लागो, पण जिद्दीने ती गोष्ट मी करणारच आणि ती गोष्टही मी करणार. मग किती दिवस लागून, किती कष्ट करायची वेळ येऊ माझ्यावर, मी कष्टही करणार आणि त्या गोष्टीसाठी प्रयत्नही करणार. तर असं माझं मागचं वर्ष जे ते खूप छान असं गेलं. पुढचं वर्षही खूप छान जाईल आणि तुम्हाला सगळ्यांनाही पुढचं वर्ष जे ते खूप छान सुखाचं, समाधानाचं, आरोग्यमयी, सगळे माणसं तुमच्या डोळ्यासमोर असो, तुम्हाला सगळ्यांच्या छत्रछायेत राहायला मिळो ही अपेक्षा आपण देवाजवळ करूया. मीही माझे माणसं, माझे जिव्हाळ्याची माणसं, आपली माणसं जे ते सगळे चांगले राहतील, त्यांचं आरोग्य चांगलं राहतील, हीच देवाजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि पुढच्या जे नवीन वर्ष आहे त्याला वेलकम करायचे. तर या पद्धतीने मागचं वर्ष जे ते खूप छान गेलं, पुढचं वर्षही खूप छान जाईल. तुमचा सपोर्ट जो आहे तो ह्या वर्षी जसा दिलेला होता तसाच पुढच्या वर्षी जे ते याच्यापेक्षा 10 पट 50 पट जितकं होईल तितकं जास्त सपोर्ट द्या. मी तुमच्यासाठी नवनवीन कंटेंट असलेले व्लॉग्स जे ते आता इथून पुढे अजून छान छान घेऊन येतच जाणार आहे. सो मला सपोर्ट करा. तर चला आता पुढचा व्लॉग जो तो कंटिन्यू करा. पुढचा व्लॉग एंड पर्यंत बघा. छान अशा लग्नातल्या 1-2-3 क्लिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, ज्यामध्ये आमच्या गावची लग्नातली प्रथा काय आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. खूप छान अशी प्रथा आहे, तर तुम्ही ते बघा. त्यानंतर व्लॉग जो तो आता मी सगळा व्हॉइस ओव्हर करूनच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग व्लॉगला सुरुवात करूया. व्लॉग जर पहिल्यांदाच बघत असाल तर आपलं व्लॉग जे ते व्लॉग चॅनल जे ते सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती. आणि चॅनल आपलं जे ही व्हिडिओज आहे ते आपल्या मित्रपरिवारात, नातलगांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही छान छान असे व्लॉग्स, छान छान कंटेंट असलेले व्लॉग्स जे ते बघायला मिळेल आणि तुमच्यासारखीच तुमच्या नातलगांमध्ये सुद्धा मैत्री होईल, माझ्या मैत्रिणी वाढतील. चला तर मग व्लॉगमध्ये एंड पर्यंत बघा आणि कंटिन्यू करा. चला पुढे व्लॉग जे तुम्ही आता कंटिन्यू करते व्हॉइस ओव्हर करून. तर मैत्रिणींनो चला आता व्लॉगला सुरुवात करूया. तर ही क्लिप जी ती सकाळची आहे. सकाळी 11 वाजता आम्ही घरातनं बाहेर पडलो होतो आणि लग्न मंडपात जाता जाता आम्हाला 11:15 वाजले असतील. तर ही जी क्लिप आहे ही 11:15 वाजायची आहे आणि लग्नासाठी जे ते मी, माझे मिस्टर आणि तनिष्का आम्ही तिघं आलेलो होतो आणि आमचे भाऊबंदाचंच हे सख्या भाऊबंदांचं लग्न होतं. खूप छान मस्त असं लग्न पार पाडलं गेलं आणि मस्त लग्न झालं. नवरीही किती, नवरदेव नवरी दोनही किती सुंदर छान क्यूट दिसत होते. त्यांनाही मी थोडीशी एक छोटीशी क्लिप घेतलेली दाखवलेली आहे. त्यानंतर इथे आमचे जे सगळे भाऊबंद बसलेले होते ना, ती एक क्लिप घेतलेली आहे आणि ही लग्न लागण्या अगोदरची एक क्लिप आहे. सो इतके सगळे लोक आलेले होते आणि छान असं हे लग्न पार पडलं, मस्त लग्न झालं. आणि ह्या जे लग्न आहे ना हे आमच्या सख्या भाऊबंद, म्हणजे सख्खे जे भाऊबंद आहे त्यांच्या घरातलं होतं, त्यांच्या मोठ्या मुलाचं. तर आम्ही मुलाकडनं होतो आणि मस्त असं लग्न जे ते पार पडलं. त्यानंतर लग्नातलीच ही मानपानाची एक सेरेमनी असते ती सुरू झालेली होती. तर मी ती इथे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आमच्या इथे ना नवरदेवाकडच्यांना जे ते मानाच्या ज्या बाया असतात ना त्यांना मानपान दिला जातो. तर पहिले जे ते ह्या मानपान देताना ना सगळ्या बायकांच्या पुढे ना एक स्टीलचं ताट, प्लेट, वाटी, ग्लास, तांब्या असं सगळं एक एक ठेवलं जायचं आणि ते एक एक वस्तू असल्यामुळे ना त्या वापरल्या जात नव्हत्या, यूज होत नव्हत्या. तर आता काय करता की एकच अशी मोठी वस्तू, म्हणजे आता यांनी जे ते पोळ्याचा डब्बा जो आहे तो
ह्या सगळ्या मानापानाच्या बायकांना दिला. तर हे छान वाटलं मला की काहीतरी खूप छान असं, म्हणजे ती जे असायचं ना एक एक भांडे वगैरे घेतलेले ते यूज होत नव्हते आणि हे छान असे यूज होईल मस्त असा पोळ्याचा डब्बा त्यांनी दिलेला होता आणि छान अशी ही सेरेमनीसुद्धा पार पडली. आणि या सगळ्या माझ्या सबस्क्रायबर विथ आमच्या भाऊबंधनीसुद्धा आहे आणि सगळ्या किती छान क्यूट दिसत होत्या बघा. मस्त अशी सगळ्या एक से बडकर एक साड्या नेसलेल्या, गजरे वगैरे माळलेले, त्यानंतर छान असा सुंदर मेकअप केलेला, सगळ्या एकदम सुंदर दिसत होत्या. आणि मस्त असा त्यांनी मानपान घेतला. आणि ह्या मानपानाच्या कार्यक्रमाला खूप महत्त्व असतं. ह्या कार्यक्रमासाठी आमच्या इथे म्हणजे शेवटी हा कार्यक्रम होतो, तर जितक्या प्रमाणात लेडीज असताना तितक्याच प्रमाणात जेंट्ससुद्धा असतात. मज्जा येते ह्या कार्यक्रमामध्ये, खूप हसी मजाक होतो त्यांचा. थोडीशी ते समोरचे जे मुलाकडचे असतात ते मुलीकडच्यांची टिंगल मस्करी करतात. तर खूप मस्त असा हा कार्यक्रम होतो आणि छान असा हा पारही पडला. आणि हे बघा इतकी सारी पब्लिक जी तिथे थांबलेली होती. मस्त असा हा कार्यक्रमसुद्धा झाला. आणि त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम झाला आणि लगेचच घरी आलो, कारण की घरी शौर्य आणि अनुष्का दोघं एकटेच होते. तर इकडेही जीव लागला होता, कारण की आता 6 वाजत आले होते. तर 6-6:30 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी चेंज केलं आणि चेंज करून सगळ्यात अगोदर जे ते मी स्ट्रॉबेरीज काढल्या, त्या धुवून घेतल्या, स्वच्छ केल्या आणि स्ट्रॉबेरीचा ज्यूस करायला घेतलेला आहे, कारण की सकाळी आम्ही जेवण केलेले होते आय थिंक सो 1-1:30 वाजता. आणि आता छोटीशी भूकही लागत होती आणि पोटामध्ये थोडंसं असं गरमही लागत होतं. 2-3 दिवसापासून आभट येतं आहे ना, म्हणजे आभाळ येते, तर त्यामुळे ना खूप गरम होतं आहे, एवढी थंडी नाही आहे. तर त्यामुळे मग आता म्हटलं चला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवूया. तर सेम पहिला बनवला ना त्याच पद्धतीने मी पहिल्या दिवशी जे बनवला होता ना, म्हणजे ह्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले, त्याच पद्धतीने स्ट्रॉबेरीज जे ते काढून घ्यायच्या, धुवून घ्यायच्या आणि त्या जे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या, चवीप्रमाणे साखर घालायची, थोडंसं दूध घालायचं, या स्ट्रॉबेरीज फिरून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये अजून दूध जे ते घालायचे, थंडगार चिल्ड असं दूध घालायचे, गरम करून गार केलेलं दूध मी जे ते यात घातलेलं आहे. आणि दूध घालून आपल्याला छान असं फाईन ही याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे, फिरून घ्यायचं आहे 1 मिनिटभर किंवा 2 मिनिट फिरून घ्यायचा आहे हा मिल्कशेक. आणि त्यानंतर यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आईस्क्रीम घालायचे. तर मी इथे प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम घातलेलं आहे आणि तुम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घातलं तरी चालेल, पण शक्यतो एकतर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घाला किंवा मग व्हॅनिला आईस्क्रीम घाला, त्याने छान अशी अप्रतिम चव येते आणि थोडासा घट्टपणासुद्धा येतो मिल्कशेकला. तर इथे मिल्कशेक मी पुन्हा आईस्क्रीम घालून फिरून घेतला, छान असा रेडी झालेला होता आणि बस सगळ्यांना सर्व करून दिला. तर सगळ्यांनाच बरं का पोटात जे ते थोडंसं ॲसिडिटी झाल्यासारखं होत होतं, गरम झालं होतं. सो मग सगळ्यांनी जे ते मस्त आम्ही मिल्कशेक घेतला आणि त्यानंतर हे आणि मी असंच थोडंसं बाहेर पडलो होतो की चला आज 31 डिसेंबर आहे, लाँग ड्राईव्हवर जाऊयात आपण. आणि 1-2-3 वस्तूही मला घ्यायच्या होत्या, तर ते घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. इकडे शिर्डी साईडला आलेलो होतो. तर मी तर स्वेटर वगैरे काही घातलेलं नव्हतं, कारण ॲक्च्युली मला गरम होत होतं आणि त्यामुळंच मी यांना म्हटलं की चला आपण लाँग ड्राईव्हला जाऊया. तर लाँग ड्राईव्हला गेलो आम्ही, शिर्डीत एंटर केलं. काही एवढी गर्दी नव्हती, पण त्याच्या म्हणजे मी अजून थोडंसं पुढेपर्यंत जे ते शूटिंग घेतलेलं आहे, एवढी होती गर्दी, पण नेहमीप्रमाणे जे आम्ही नेहमीच हा रश बघत असतो एवढी गर्दी होती. ह्याच्या पुढे गेलो इतकी भयानक गर्दी होती ना की अजिबात गाड्या ज्या त्या हलतसुद्धा नव्हत्या, इतकी जबरदस्त गर्दी होती. आणि त्या गर्दीतनं ना वाट काढणं सुद्धा एवढं मुश्किल झालं होतं ना, तर मी त्या पुढची जी क्लिप आहे त्या शेअर नाही केल्या, कारण की प्रचंड गर्दी होती. आणि 31 डिसेंबरच्या दिवशी जे ते शिर्डीचे ते म्हणजे 31ला आणि नवीन वर्षाची सुरुवात, ह्या दिवशी हे 2-3 दिवस जे ते खूप गर्दी असते, खूप रश असतो इथे. बघा एक जो दरवाजा, एक जो रस्ता आहे ना तो पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे, त्यांनी बॅरिगेटर वगैरे लावलेले. ह्याच पद्धतीने आता आम्ही ह्या रस्त्याने जे चाललेलो ना, येताना हा रस्तासुद्धा त्यांनी ब्लॉक केलेला होता, कारण की एवढी सारी गर्दी झाली होती. पुढे खूप जास्त गर्दी आहे, ट्रॅफिक वगैरे जाम झालं होतं. सो मग त्यानंतर मी एकही क्लिप तुमच्यासोबत शेअर केली नाही, फक्त एक थोडीशी झलक दाखवली शिर्डीतली आणि साईबाबा मंदिराची, जो कळस असतो ना त्याची दर्शन घडवलं. आणि त्यानंतर आता आम्ही इथे आलेलो आहे, छोटीशी खाऊ गल्ली बेकरी आहे, पण खूप छान असे प्रोडक्ट काही त्यांचे असतात. तर म्हटलं चला आपण थोडंसं ट्राय करूया, कारण की हेही बोलले की आता उशीर झाला आहे, तू घरी जाऊन काय करणार आहे. सो आपण अशाच पद्धतीने सगळ्यांना जे आवडेल त्या पार्सल घेऊन जाऊया.
आपल्याला काय खायचं ते इथे खाऊन घेऊया आणि तसंच घरी जाऊया, काही करत बसू नको. तर ह्यांनी तर काही खाल्लं नाही बरं का. हे जास्त सँडविच, पिझ्झा, पेस्ट्रीज, केक वगैरेचे लवर नाही. यांना पोळी भाजी लागते. पण मुली आणि मी आम्ही पेस्ट्रीज वगैरे खातो आणि मी खूप दिवसांनंतर खात होते, जवळजवळ एक 2-3 महिन्यानंतर खात होते. तर मला पेस्ट्री प्रचंड आवडते, चॉकलेट केक प्रचंड आवडतो, ब्लॅक फॉरेस्ट केकही मी प्रचंड खाते आणि साधं विदाऊट चीज सँडविच जे येते ते मला आवडतं. तर मी एक पेस्ट्री घेतली आणि सँडविच घेतला. आज पूर्ण म्हणजे पूर्ण जे माझं डाएट आहे ना त्याची बँड वाजली होती. एक पेस्ट्री घेतलेली, चॉकलेट पेस्ट्री, आणि एक सँडविच घेतलेलं आणि कॉफीसुद्धा आज घेतली मी खूप दिवसांनंतर. तर मला कॉफी ही प्रचंड आवडते. मी शक्यतो मुलींना बनवून द्यायची पण मी घेत नव्हते, पण आज म्हटलं नाही असून देत, आता एवढं दिवसापासून करतोय तर आज मी सगळं स्किप केलं आणि म्हणजे डाएटचं माझं, आणि हे सगळं खाल्लं. आणि त्यानंतर अजून जे ते मी ब्रेड घेतलेले होते, पाव घेतलेले होते, क्रीम रोल घेतलेले होते आणि मुलांसाठी जे ते 3 बर्गर, 1 पिझ्झा आणि डोनट घेतला होता. तर मुलांना ते सगळं खायचं होतं. तर आम्ही एवढं सगळं घेतलं आणि 31 डिसेंबर होतं आणि आम्ही ना पिशवी पण नेलेली नव्हती. तर ते बेकरीवाले दादा आहेत ना, त्यांनी त्यांची जी बेकरीची जी बॅग आहे ना मोठीवाली, ती बॅग दिली आम्हाला. हॅप्पी न्यू इयर विश केलं आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून त्यांनी अजून एक पेस्ट्रीसुद्धा आम्हाला दिली. तर आम्ही ती घेतली. म्हणजे ॲक्च्युली यांनी तर खरंच खाल्ली नाही, मीच खाल्ली. आणि त्यानंतर आम्ही आता इथे घरी आलेलो आहो आणि खरं सांगते येताना ते एवढी प्रचंड ट्रॅफिक लागलं ना आम्हाला, तर आम्हाला येता येता इथे 10:30 वाजले होते. मग मी काय केलं की पटकन म्हटलं आता मुलांना हे ओपन करून देते, आणि एकच बर्गर घेतलेला होता. तर यांना दोघांनाही सगळ्यांनाच हे आवडतं बर्गर. तर मी क्रीम रोल वगैरे जे ते उद्यासाठी घेतलेले होते आणि ब्रेडही उद्यासाठी घेतलेले होते. म्हटलं काहीतरी मुलांना याचं करून देईल, आणि त्यांच्यासाठी मी जे इथे डोनट आणलेला होता आणि तिघांनाही खूप डोनट आवडतो तो, त्यामुळे त्यांच्या उड्या मारायचं चालू होतं. आणि बर्गरही खूप आवडतात. आणि एक पिझ्झा आणलेला होता. तर तिघांनी ते खाल्लं आणि त्यानंतर मग ह्यांचं जेवणाची वेळ होत होती. तर मी काय केलं, पटकन जे ते ह्यांच्यासाठी कांद्याची चटणी केली आणि भाकरी केली. एकच भाकरी केली कारण की मी खाल्लेलं होतं, सो माझं आता भरलेलं होतं, मला एवढी गरज नव्हती. मुलांना हे दिलं आणि तरीसुद्धा शौर्याला थोडीशी भूक होती. मग मी एकच त्यांनी बर्गर वगैरे खाल्ला आणि तुम्ही साईज बघू शकता, मीडियमच आहे, जास्त मोठी नव्हती. आणि पिझ्झासुद्धा एक स्लाईस आली असेल कारण की मीडियम साईजचा मी पिझ्झा आणलेला होता. आणि तो पिझ्झासुद्धा बॅगमध्ये आणला ना तर एक साईड पूर्ण त्याचं चीज येते, एक साईड झालेलं होतं. तर मुलांनी खाल्ला, काही नाही, प्रॉब्लेम नाही आला, पण एक साईड त्याचं चीज झालेलं होतं. मग त्यांना थोडंसं ते खाऊ घातलं आणि थोडंसं म्हटलं हे थोडं मला आता दुसरं काम करून देतील, तोवर मग मी इथे स्वयंपाक करायला घेतलेला आहे. कारण की मिस्टरांना ह्या गोष्टी अजिबात आवडत नाही, त्यांना आपली पोळी भाजी आवडते. आणि अंडं ते खातात कधीमधी, तेही खाता, मीही खाते, रेग्युलर नाही पण कधीमधी खाता. तर आज त्यांना अंडं खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तर मग ते म्हणे कांद्याची चटणी कर. सो मी ते आता स्वयंपाकाला आलेली आहे. मूग भिजत घातलेले होते तर ते स्प्राउट्स होण्यासाठी अशा प्रकारे मी चाळणीमध्ये ठेवलेले, चाळणीच्या खाली ताट ठेवलेले आणि त्या ताटावरती चाळणी ठेवली आणि त्या चाळणीमध्ये मी मूग जे ते पसरून दिलेले आणि वरून झाकण ठेवून दिलेले. तर रात्रीतून त्याला छान असे स्प्राउट्स येतील. उद्या सकाळी मग ते काढायचे आणि फ्रीजला लावून द्यायचे. मला जसे लागेल त्या हिशोबाने मी 8 दिवस जे ते स्प्राउट्स यूज करत असते. शक्यतो मी कच्चे स्प्राउट्स खात असते किंवा मग हाफ फ्राय करून जे ते स्प्राउट्स खात असते. तर तीही रेसिपी एखाद्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर मग ते स्प्राउट्स बनवायला तिकडे मूग ठेवून दिलेले होते आणि इकडे अंडे जे ते ट्रेमध्ये लावायला घेतले मी. तर बेलाचाही आरडाओरडा चालू होता, तर म्हटलं तिलाही एक अंडं देऊ. तर यातलं एखादा अंडं म्हटलं टिसेल निघलं ना तर तिला देईल, पण यात ॲक्च्युली ना 2 अंडे फुटलेले निघाले. सो मग मी तिला ते दोन्ही अंडे बेलाला दिले आणि 4 अंडे जे ते आम्ही काढून घेतलेले होते आत्ताच्या अंडा भुर्जीसाठी. तर अंडा भुर्जीची तयारी करून घेतलेली होती मी. टोमॅटो कट केलेला होता, कोथिंबीर कट केलेली होती आणि कांदाही कट केलेला होता. तर म्हटलं आता लगेचच जे ते आपण अंडे जे ते एका बाउलमध्ये फोडून घेऊया. तर 4 अंडे मी घेतलेले होते. तर 4 म्हणजे 3 अंड्यांमध्ये व्यवस्थित एक बल्क निघाला आणि बाकी जे ते
म्हणजे नॉर्मल होते ते अंडे, पण यातलं एक अंडं ना थोडंसं मोठं होतं आणि त्यात ना 2 येलो पार्ट होते आणि मोठं होतं ते. तर टोटल माझ्या मते हे 5 अंडे झाले असतील, कारण की 2 बल्क ते येलो बल्क असतात ना योग ते निघलं होतं. तर अंडे फोडून एका वाटीत काढून घेतले. त्यानंतर कढई ठेवलेली गरम करायला, चिमणी ऑन केली आणि कढईमध्ये तेल घालून घेतलं. तर मी आता इथे कांद्याची चटणी करून घेणार आहे अगोदर आणि त्यानंतर मी जी अंडा भुर्जी आहे ना ती करणार आहे. तर कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये मी पुढचे मसाले जे ते करणार आहे. तर मसाल्याचा डब्बा काढून घेतला फ्रीजमधनं. हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा जो असतो ते काढून घेतलं आणि आलं लसूण पेस्ट जी आहे ती सुद्धा काढून घेतली. तर हलकंसं ज्या वेळेला तेल गरम होतं ना त्यावेळेला यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घातले. जिरे फुलले आणि त्यानंतर यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण जे मी केलेलं होतं ना ते घालून घेणार आहे. पण त्या अगोदर कांदा थोडासा फ्राय करून घेणार आहे. तर कांदा फ्राय करण्या अगोदर मी हिरवी मिरची आणि लसूण जे ते त्याचं वाटण घातलं आणि लगेचच मी यातच कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे. कांदा फ्राय केला आणि त्यात 1 मिनिटभर कांदा फ्राय केला. त्यानंतर त्यामध्ये हळद पावडर घालून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, चवीनुसार मीठ घातलं आणि आता आपल्याला हा जो कांदा आहे ना तो पूर्णपणे ट्रान्सपरंट होतो कंटिन्युअसली हलवत राहून छान असा परतून घ्यायचा आहे. तर जास्त म्हणजे मी खूप जास्त सामान घालून वगैरे ही अशी कांद्याची चटणी करत नाही. आता एवढं जे सामान घातलं ना यातच ही कांद्याची चटणी होऊन जाते. फक्त यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याची पावडर घालायची. तर ती कांद्याची चटणी आपल्याला पूर्ण त्यातलं पाणी सोकवोस्तर परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा भरून याची भाजलेल्या शेंगदाण्याची पूड घालून घ्यायची, जी मी बऱ्यापैकी महिन्याभराची एकदाच करून ठेवत असते. तर त्या पद्धतीने मग आपल्याला जसं पाहिजे ना तसं आपण शेंगदाण्याची पावडर जी ती यूज करू शकतो. असे जर आपण शेंगदाणे डायरेक्टली यूज केले ना तर ते बऱ्यापैकी आपल्याकडनं जास्ती यूज होतं. त्यामुळे मी शेंगदाण्याची पावडर करून ठेवत असते, भाजून आणि पावडर करून ठेवत असते. तिकडे कांद्याची चटणी होत राहील तोवर मी इकडे पुन्हा दुसरी कढई जी ती ती कढई शिफ्ट केली आणि या गॅसवर दुसरी कढई ठेवलेली. त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल गरम झालं त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती घालून घेतली. ती परतत ठेवलेली. तोवर जे अंडे आपण फोडून घेतले होते ना त्यामध्ये मी 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेले, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आणि अर्धा चमचा घरगुती गरम मसाला घातलेला आहे. आणि त्यानंतर मी आता यामध्ये जी ही अंडा भुर्जी करायला घेतली ना तर त्या कढईमध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातलेली होती. त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान असा ट्रान्सपरंट होतो परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे, बारीक असे चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे. आता टोमॅटो जो आहे तो पूर्ण असा सॉगी म्हणजे एकदम असा गळला जातो इथपर्यंत आपल्याला जे ते हे कांदा आणि टोमॅटो जे ते परतून घ्यायचे. आणि त्यानंतर मी जे अंड्याचं बॅटर केलेलं होतं ना त्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि दुसरीकडे कांद्याची चटणी होत होती ना तिकडेही माझं लक्ष आहे. तर आता ऑलमोस्ट आपली कांद्याची चटणी जी ती होत आलेली आहे. बस यामध्ये शेंगदाणे पावडर घातली की आपली कांद्याची चटणी बनवून रेडी होते. फक्त 1-2 मिनिट आपल्याला पुन्हा ती लो गॅसवर परतून घ्यायची. तर इकडे मी टोमॅटो आणि कांदा परतला गेला होता तर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली. थोडंसं अंड्याच्या बॅटरमध्येही कोथिंबीर घालून घेतली आणि बस आता ते एक साईड जे ते हे कांदा आणि टोमॅटो शिजत राहील तोवर तिकडे मी 1 चमचा भरून शेंगदाण्याची पूड घातली. छान असं ते एकजीव करून घेतलं आणि 2 मिनटं परतून घेतलं आणि बस कांद्याची चटणी जी ती आपली बनवून रेडी झालेली आहे ती लगेच दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेईल. आणि ह्या गॅसवर मी भाकरी करायला घेणार आहे कारण की मिस्टरांना भाकरी खायची. तर ज्वारीची भाकरी मी बनवणार आहे त्यांच्यासाठी. आणि इकडे आपली ही टोमॅटो आणि कांदा छान असा परतला गेला होता. त्यामध्ये आता आपण फक्त हे मसाले घातलेले अंडं जे आहे ना ते घालून घ्यायचे आणि फक्त ते योग जे असतं ना येलोवाला योग पार्ट तो आपल्याला यामध्ये छान असा एकत्र करून घ्यायचं आहे. आणि 5 मिनटं बी नाही 2 मिनटं कमी गॅसवर ही
अंडा भुर्जी जी ती तशीच राहून द्यायची, म्हणजे छान अशी लच्छेदार आपली अंडा भुर्जी जी ती बनवून रेडी होते। आणि अशा पद्धतीने अंडा भुर्जी केली ना ती खूप छान आणि टेस्टी होते, मुलांना तर खूप आवडते। तर हे बघा मस्त अशी ही मी अंडा भुर्जी करून घेतलेली आहे, मस्त अशी लच्छेदार आपली अंडा भुर्जी बनवून रेडी होते। तर कांद्याची चटणी बनवून रेडी झाली, अंडा भुर्जी बनवून रेडी झाली, एक भाकरी बनवून गेली आणि बस आता इथे माझं काम डन झालेलं आहे। तर असा होता माझा आजचा दिवसभराचं कामाचं रुटीन। खूप शेड्यूल टाईट होतं, बरंही वाटत नव्हतं, पण यांना जे ते बाहेरचं जेवण आवडत नाही, तर शक्यतो मी यांना घरचंच जेवण करत असते। आणि आजचा बेत जो तो माझा वेगळा होता, पण लग्न कार्य घरात असल्यामुळे मी हे असा बेत केलेला आहे। चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या